मीडिया 9 न्यूज को अभी सब्सक्राइब करें। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ने अपना रौद्र रूप दिखाया है। राहुल नार्वेकर ने सेंट जॉर्ज अस्पताल का औचक दौरा किया और वहां के मेडिकल स्टाफ पर अपना गुस्सा जाहिर किया। सरकारी अस्पतालों से शिकायत मिल रही थी कि मरीजों को दूसरे अस्पताल में रेफर किया जा रहा है और चिकित्सा सुविधाएं होने के बावजूद भी वहां पर इलाज नहीं हो रहा। इसलिए राहुल नार्वेकर ने अस्पताल में धावा बोल दिया और चिकित्सा अधिकारियों के कान खड़े कर दिए। मुंबई के सेंट जॉर्ज अस्पताल राहुल नार्वेकर के निर्वाचन क्षेत्र में आता है। उन्होंने कहा, गरीब मरीज आपके पास आते हैं, आप उन्हें बाहर भेज देते हैं, वे आपके पास क्यों आए? वे बॉम्बे अस्पताल, 10 लोग अस्पताल जा सकते हैं, नहीं चाहते क्योंकि उसका खर्चा ज्यादा होता है, आप उन्हें बाहर भेज देते हो। मुझे कल तक एक रिपोर्ट चाहिए कि आपने कितना बाहर रेफर किया और इससे मरीजों को कितना नुकसान हुआ है। राहुल नार्वेकर ने चिकित्सा अधिकारियों पर अपना गुस्सा जाहिर किया। मुझे कोई भी समस्या बताओ, हम उनका समाधान करेंगे, लेकिन हमें कल तक रिपोर्ट चाहिए कि बाहर कितनी टेस्टिंग हुई है। राहुल नार्वेकर ने यह भी चेतावनी दी है कि अगर आप जानबूझकर बाहर भेज रहे हैं तो इसका रैकेट का खुलासा जल्द ही करूंगा और कड़ी कार्यवाही करूंगा। एक मोठं रुग्णालय आहे आणि मोठ्या संख्येने इकडे या दक्षिण मुंबईतले आणि मुंबईतल्या इतर भागातील रुग्ण सेवा प्राप्त करण्यासाठी येत असतात आणि असं असताना माझ्याकडे अनेक तक्रारी आलेल्या की कोविड काळानंतर इकडचे काही युनिट जे जसे पीडियाट्रिक युनिट आहे, त्याचप्रमाणे इकडे जे गायनॅक युनिट आहे, यात स्टाफ नाही आहे, त्यात डॉक्टर्स नाही आहेत, त्यामुळे अडचण होते। तर त्याचबरोबर इकडे टेस्टिंग लॅब आहे पण अजूनही टेस्टिंग बाहेर न होतं, तर या संदर्भातल्या तक्रारी होत्या आणि हॉस्पिटलच्या एकूण फंक्शनिंग बद्दल काही तक्रारी होत्या, त्या स्वतः बघण्यासाठी आणि त्यावरती नीट काय तो उपाय काढण्यासाठी मी आज इकडे पाहणी दौरा घेतलाय आणि संबंधित आरएमओ असतील किंवा इतर अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, त्यांना पुढच्या 48 तासात माझ्याकडे या विषयांसंदर्भातला अहवाल सादर करण्याचे मी निर्देश दिलेले आहेत। आपण सर स्वतः व्हिजिट केलं, काय त्रुटी आढळली किंवा कमतरता आढळली का? इकडे कमतरता ज्या आढळल्या आहेत त्या संदर्भात मी चर्चा संबंधित डॉक्टरांवर केली आहे। टेस्टिंगचा विषय असेल, इकडची पॅथॉलॉजी असेल किंवा रक्त तपासण्याची जी व्यवस्था असेल ती असतानाही बाहेर पेशंटना का रेफर केलं जातं, ते मोठ्या प्रमाणात इकडे असं मला सांगण्यात आलं की बाहेरच्या टेस्टिंग सेंटर्सबरोबर टायअप असल्यामुळे बाहेर पाठवलं जातं वगैरे असे अनेक ॲलिगेशन आणि आरोप केले जात होते। त्याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आणि त्या संदर्भातला अहवाल प्राप्त करून त्यावरती ठोस कारवाई करण्यासाठी मी इथे आलो। सर, काय एजंट सुद्धा नेमलेले होते ह्याच्यामध्ये असं आपण बोलले, नेमकं कुठले एजंट होते आणि किती या पैसे? संदर्भातला अहवाल मी बरोबर मागितला आहे की गेल्या महिन्याभरात किती पेशंटच्या टेस्ट बाहेर न करून घेतल्या आहेत आणि त्याची कारणं काय आहेत, तर या संदर्भातली सविस्तर माहिती मी सगळी मागवली आहे। पाण्याचा प्रश्न इथं टाकीचा जो होता त्या संदर्भात इथे या रुग्णालयात काम करणारे बरेचसे कर्मचारी आहेत जे ह्या कंपाऊंडमध्ये राहतात। मोठ्या संख्येने इकडे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी असतील किंवा सिस्टर्स, नर्सेस असतील किंवा डॉक्टर्स असतील, हे इकडे राहतात आणि त्या सर्वांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे। इकडे पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नव्हती किंवा इकडे बाकी त्यांना काही फॅसिलिटीज पाहिजे होत्या, त्या सगळ्यांची पाहणी करून त्या उपलब्ध करून देण्यासंदर्भातली कारवाई करून घेण्यासाठी आपण पुढची पावलं उचलली। रुग्णांचे नातेवाईक किंवा रुग्ण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतात, अनेक अडचणी त्यांना असेल, आपण ज्यासाठी व्हिजिट केलं, तर त्यांना काही अडचणी आली तर कुठं संपर्क करायचा? त्यांना काही अडचणी आल्या तर निश्चितपणे इकडे सुपरिटेंडेंटचं काम आहे ते सॉल्व्ह करून देणं, पण जर का तसं झालं नाही तर त्या ज्या विभागात हे हॉस्पिटल येतात तिकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील, जसं कुलाब्याचा मी आमदार आहे, हे रुग्णालय कुलाबा विधानसभेत येतं, तर असं आपापल्या लोकप्रतिनिधीकडे संपर्क साधून मला खात्री आहे लोकप्रतिनिधी हे विषय सोडून देण्यात यशस्वी राहतील। सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला वेळापत्रक देण्यास सांगितलेलं आहे, त्याबद्दल मी पहिली आता हे पाहणी करतो हॉस्पिटलची आणि मग बोलू आपण।